श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यपहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम पुरुषोत्तम भगवान की जय। आपण अधिक मासानिमित्त अधिक मासातल्या कथा ऐकतो। बद्रिकाश्रमामध्ये नारायण ऋषींना नारदाने प्रश्न विचारलाय की हा अधिक मास कोण, त्याचं काय महत्त्व, आणि त्याचं सगळं उत्तर नारायण ऋषी नारदांना देत आहेत। ते कथा सांगताना काम्यवनामध्ये श्रीकृष्णाने हीच गोष्ट कशी सांगितली, धर्मराजाला ते सांगितलं। त्यानंतर परंपरेने ह्या कथा पुढे येत गेल्या आहेत। दुर्वास ऋषीने द्रौपदीला कसा वर दिला आणि सांगितलं की तू माझ्या मित्राची मुलगी म्हणून मी तुला शाप देत नाही, पण तू पुरुषोत्तम मासाचं जे अवहेलना केली त्याचं दुःख मात्र तुला प्राप्त। त्यानंतर ती शंकराची प्रार्थना होते की पुन्हा 5 वेळा पतिपतीवर जोडते, तिला 5 पती प्राप्त। मेधावी ऋषींची कथा आपण ऐकली। या सगळ्या एकामागे एक कथा येत गेली। आता आपण सुदेव ब्राह्मण आणि त्याची पत्नी याची कथा ऐकतो। ही कथा कशी सुरुवात झाली तर दुर्योधन नावाचा जो राजा होता त्या राजाला सारखं असं वाटायचं की मी काही कष्ट न करता मला ही संपत्ती कशी प्राप्त झाली, हे सगळं ऐश्वर, ही माझी नातेवाईक मंडळी मला कशी प्राप्त झाली, असा विचार करतो। जंगलामध्ये जातो, त्या ठिकाणी त्याची आणि सैन्याची ताकद होते। वृक्षावर एक पोपट बसलेला असतो। तो पोपट त्याला मनुष्यवाणीने सांगतो की हे राजा, खरं म्हणजे ज्या गोष्टीची चिंता करायला नकोय त्याची तू चिंता करतोयस। कशाची चिंता करतोयस की मला हे सगळं कशाने प्राप्त झाले, अरे मिळाले तर भोग ना बाबा, त्याची कशाला काळजी करत बसतो की मला कशामुळे मिळाले। खरं म्हणजे तुला चिंता करायला पाहिजे कोहम, मला देवाने मला मनुष्य देह का दिलाय याचा विचार करायचा सोडून या भलत्या गोष्टीचा तो विचार करतो। वाल्मिक ऋषी येतात, त्याला ते सांगतात। पुन्हा त्या दुर्योधन राजा वाल्मिक ऋषींना तोच प्रश्न विचारतो की मला हे सगळं ऐश्वर कशाने प्राप्त झाले। मग ते सांगतात की गेल्या जन्मामध्ये तो सुदेव नावाचा ब्राह्मण होतास। त्याने विचारलंय तो पोपट कोण होता म्हणून, म्हणे गेल्या जन्मामध्ये तो सुदेव नावाचा ब्राह्मण होतास। गौतमी नावाची तुझी पत्नी होती, तुमच्या जन्मामध्ये 7 जन्म पुत्र सौख्य नव्हतं, पण त्यांनी तपश्चर्याकडून भगवंताला प्रसन्न करून घ्यायला भगवंत सांगतात तुझ्या नशिबात नाही आहे। आणि मग गरुडाला राग येतो, गरुड म्हणतो देवा असं कसं। मग म्हणाले तुला जर त्याला वर द्यायचा असला दे, कारण देवाने काय केले
देवाने आपले अधिकार संतांकडे म्हणजे आपल्या भक्ताकडे दिलेले. म्हणाले त्याच्या नशिबात नसेल तरी सुद्धा देण्याचं सामर्थ्य मी माझ्या भक्तांना दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं तू दे आशीर्वाद. त्याप्रमाणे त्याने आशीर्वाद दिला. आपल्याला गजानन महाराज गजानन विजय ग्रंथातली गोष्ट माहितीच आहे. कोकाजी पाटलाला त्याने सांगितलं की त्याचा मुलगा होता, जा तू माग भगवंताला. अरे तो देत नाही कसं, तू त्याच्यावर आराधन तू निपुत्री कसं. तर त्या गजानन महाराजांना मग गजानन महाराज देतील त्याप्रमाणे आशीर्वाद देतात त्याला. पुत्ररत्न होतं कोकाजीला नाही, कोकाजीच्या पुतण्याला. म्हणजे संतांना तो अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे गरुड त्याला आशीर्वाद देतात, तुला पुत्र होईल, पण तुझ्या नशिबात पुत्र सुख नाही आहे. म्हणजे पुत्र होऊन सुद्धा पुत्र सुख नाही. पण गुणवान सर्व गुण संपन्न असा पुत्र तुला प्राप्त होईल. त्याप्रमाणे त्याला मुलगा प्राप्त होतो. देवल नावाचे ऋषी त्याच्याकडे येतात. त्या देवल ऋषी त्याचे सर्व हस्तसामुद्रिक त्यांना माहिती असतं. देहबोली ज्याला म्हणतात, त्या देहावरनं समोर मनुष्य पाहिल्याबरोबर त्याचं सर्व चरित्र कळणारे अशी त्यांच्याकडे ती कला असते. त्याच्यावरून ते सांगतात की राजा हा तुला मुलगा सुंदर झाला आहे. हे देव मुनी तुम्हाला हा मुलगा झाला आहे, सुदेव ब्राह्मणा तुला हा मुलगा झाला आहे. तो सर्वगुण संपन्न आहे, पण तो 12व्या वर्षी पाण्यामध्ये बुडून मरण पावला. हे ऐकल्यानंतर तो सुदेव ब्राह्मण शोक करायला लागतो. त्याची पत्नी त्याला सांगते की अरे बाबा 12व्या वर्षी मरणार आहे ना, आत्ता तर त्याला 8वं वर्ष झालं आहे, आत्ता आपण त्याची मुंजी केली म्हणजे अजून आपल्याला आता 4 वर्ष आहे. समजा आपल्याला ज्योतिष कळलंच नसतं आणि अचानक तो मुलगा बुडून मरण पावला असतं तर केवढं दुःख झालं असतं. ते आपल्याला आधी कळल्यामुळे निदान आपल्याला एवढं तरी माहिती आहे ना की अजून 4 वर्ष तो आपल्याजवळ आहे आणि मग त्याच्यासाठी आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं आपण त्याच्यासाठी करू. म्हणजे तुम्ही भविष्य बदलू शकत नाही, पण जर तुम्हाला भविष्य आधी कळलं की हे पुढचं 2 वर्ष म्हणा, 5 वर्ष म्हणा, 7 वर्ष म्हणा तुम्हाला कटकटीची जाणार आहे. 7.5 कसं होतं, पण त्या 7.5मध्ये म्हणाले पहिली अडीचकी चांगली जाते किंवा मधली अडीचकी चांगली जाते किंवा शेवटची अडीचकी चांगली जाते. मग हे जर आपल्याला आधी कळलं की कोणते दिवस आपल्याला अनुकूल आहेत आणि कोणते दिवस प्रतिकूल आहेत, तर त्याप्रमाणे मनुष्य आपल्या मनाची तयारी करून ठेवतो. जरी त्याला त्यावेळेला काही नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, काही जीवनावर संकट आली, काही आली, तर त्याला माहिती आहे की बाबा हे सध्या आपले दिवस चांगले नाहीत, त्यामुळे आपल्यावर ही संकट येणारच आहे. आता आपल्यावर ही संकट येणारच आहेत याची काय झाले, त्याची मानसिक तयारी झाली. भविष्य बदलू शकत नाही, पण आपल्याला पुढे दिवस चांगले आहेत का वाईट आहे, आपण इन्व्हेस्टमेंट करावं का करू नये, आहे ती नोकरी सोडून नवीन नोकरी पत्करावी का आहे तीच ठेवावी. सध्या आपल्याला काळ अनुकूल नाही ना, मग ही सोडायची आणि दुसरी नाही, मग काय करणार. म्हणजे माणसाने विचार करायला पाहिजे की आपल्याला काळ अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. काळ अनुकूल असेल तर तुम्ही जाल तिथे तुम्हाला यशच मिळत जाईल, आणि काळ प्रतिकूल असेल, हे बघा काही काळ अनुकूल असतो, काही काळ प्रतिकूल असतो. तर समजा आपल्याला प्रतिकूल काळ आहे असं जर आपल्या ज्योतिषाने सांगितलं तर मग त्यावेळेला आपलं डोकं शांत ठेवलं पाहिजे. त्यावेळेला डोक्यावरती बर्फ ठेवला पाहिजे, जिभेवरती साखर ठेवली पाहिजे. आहे तो वाईट काळ कसा काढायचा याचं मनाशी विचार करून त्याप्रमाणे आचरण, आपले विचार, आपली बुद्धी, आपले बोलणं त्याच्यावर आपलं कंट्रोल पाहिजे. श्री गणेशान्मा सप्तमाध्यायाच्या अंती सुदेव पत्नी गौतमी सती शोकग्रस्त सुदेवाप्रती बोध करती झाली. पुढे काय वर्तले कौतुकते वर्णितो ऐका सकळकादी कवी मुनी वाल्मिक दृढतन्व्या सांगती. राजेश्वर ते सुधे समान गौतमीचे ऐकून वचन सुदेव पावला समाधान शोकसंपूर्ण टाकला. पत्नीने अशा प्रकारे सांगितल्यानंतर मग त्याचा शोक शांत होतो. खरेच आहे की अचानक मुलगा गेला असता तर केवढं दुःख झालं असतं, पण निदान आपल्याला 4 वर्ष अजून तो आपल्या जवळ आहे याचा तर आनंद आपल्याला घेता येईल. अशा रीतीने त्याचा झालेला शोक शांत झाला.
राजेश्वर ते सूर्य गौतमीच्या ऐकून विचारनं सूर्य पावला समाधान शोक संपूर्ण टाकला धैर्य धरून उठला त्वरिता श्री हरिवरी ठेवले चित्त अवश्यम भावी ते समजतं तैसेच का चित्त होईल पाहिजे. देवावर विश्वास ठेवला. देवा जसं घडायचं आहे तसं घडू देत. नाही म्हणलं तर काही ते चुकत नाही. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तसं घडू. होणारे दे न चुके काही ऐसा निश्चय केला हृदय मग पुरवत कार्य सर्व सदार करू लागला. ऐसे लोटता काही दिवस एकदा तो सूर्य ब्राह्मणा समेत कुशाद्या अरणाला गुन्हा वनासी जाता झाला. एकदा तो हा सूर्य ब्राह्मण आपल्या याज्ञिक कर्मासाठी काही दर्भ आणायला काही समिधा आणायला जंगलामध्ये गेला. तेच दिनी तयाचा नंदना जलक्रीडार्थ गेला पण सवी घेतले वयसे गण वापिके माझी प्रवेशला. आणि त्याच दिवशी त्याचा हा मुलगा 12 वर्ष झाली 12 वर्ष चालू. त्यामुळे हा ब्राह्मण आपल्या नजरेसमोर मुलाला कुठं जाऊ देत नाही. पण मुलगा अजून झोपला होता. त्याने विचार केला की आपण तोपर्यंत जंगलात जाऊन समिधा आणि दर्भ घेऊन येऊ. आल्यानंतर मग पुन्हा आपण घरात आहोतच. हा समिधा आणि दर्भ आणायला गेला आहे. तेवढ्यात त्या मुलाला जाग येते. उठतो, आपल्या सवंगणाला गोळा करतो आणि जलक्रीडा करण्यासाठी जातो नदीवर. विहिरीवरती गेलेला आहे. वापिके माझी प्रवेशला ग्रीष्म काळीचा उष्माती परमानंदी क्रीडा करते. परस्परांच्या अंगावरती जळ उडवते. एकमेकांच्या मज्जन करते रे जीवनी मत्स्यमग्रापरी पोहणे प्रतिक्षणे चाललं. एक पुढे पोहत पळत दुजे तया धरू पाहत तव दुजे बुडवणी अकस्मात पुढच्यास खाली ओढावे. वारंवार येऊन तीराशी लोटून द्यावे एकमेकाशी मी म्हणून कुदत त्वरेशी अंत घेऊन वरे. सगळी मुलं पोहण्यामध्ये तरबेज होती. विहिरीवरनं वरनं उड्या मारायच्या, तळापर्यंत जायचे, पुन्हा वरती यायचे, असं त्यांचं चाललेलं होतं. त्या ठिकाणी पाण्यातला लपाछपीचा खेळ त्यांचा चालला होता. पाण्यात जावं, पुन्हा त्या मुलाचे पाय ओढावेत, आपण पुन्हा वरती यावं, त्याही मुलांनी पोहत पुन्हा वरती यावं, असं चाललेलं आहे त्यांचं. पुन्हा पुन्हा जळी बुडवून परस्परा काढते शोधून आघात निरे स्थिर राहून एकमेका मरते. मार चुकवावया बुडवणी पळती एक तळीत जाऊन लपते एक तिराशी अवनमिती आनंदाची तीन समय. ऐशी क्रीडती मिळवणी मित्र प्रारब्ध ओढवले विचित सुदेव तिच्याचा तो पुत्र शीतल गात्र झाला. मित्र वर्गाचे वय दक्षिणात या वंचून पडावे म्हणून आपला श्वास निडून आघात निरी प्रवेशला. निमिषा माझी गेला तळी तेथे सर्व शक्ती लोकली. सगळं अंगी विकळ झाली. पुढे उपाय चालेल. आपण आपल्या मित्राला सापडू नये, नाहीतर आपल्यावर डाव येणार, पुन्हा आपल्याला सगळ्या शोधावं लागणार, असं म्हणून तो श्वास निरोध करून श्वासाचा निरोध केला. श्वास त्याने आपल्याकडे आकर्षून घेतले आणि खाली गेला, तळाला जाऊन बसला. म्हणलं आपण थोड्या वेळ वरती येऊ. त्याला श्वास रोखून धरण्याची कला माहिती होती, पण इतक्या वेळ खेळून तो थकलेला होता. खाली गेला तळाला, आता वरती यायचं पुन्हा पाण्याच्या वरती, पण अंगातलं त्राण निघून गेलं, त्याचं शक्ती निघून गेली, विकळ झालेला आहे तो, आणि श्वास कोंडण्याची मर्यादा संपली. नाकातोंडात पाणी गेलं त्याच्या. निमेषा माझी गेला तळी तेथे सर्व शक्ती लोपले. सकळंगे विकळ झाले. पुढे उपाय चाले ना. उदरा माझी शिरले पाणी तात्काळ प्राण गेला निघून. कलीवर जडवणी तळीच लागून राहिले. बहुत वेळ झाला तो शुकदेव आला नाही घरी. ऐसे पाहून देव श्री वयस्य अंतरी धावले. अंतरी महाशब्दाकृत धावत आले. गौतमी प्रदा म्हणती गे माये तो सुत वापिका जळात बुडाला. मोठी मुलं होती. त्यांनी पाहिलं बराच वेळ झाला मुलगा वरती येत नाही. आले, त्याच्या आईवडिला सांगितलं, अहो बाबा आम्ही खेळायला गेलो होतो, तुमचा मुलगा तळाला गेला, तो अजून वरती आलाच नाही, आम्हाला शंका आहे तो बुडाला का काय, चला आपण जाऊया. ती वज्रायची कठोरवाणी करणार माझी पडता क्षणे हा पुत्रा म्हणून ब्राह्मणी निकेश वडली धरणी. तितक्या त्याची सुदैव ब्राह्मणास आश्रमाला वनातून पुत्राच्या ऐकून मरणोन्मुख झाला. विच्छिन्न मूल द्रुमा परी अवचित पडला भुंवरी. पुनश्च मूर्छा सावळीन सत्री दंपती उठली उभय.
पुत्रा पुत्रा कोळीत धावत गेली वापिके व्रत नव पुत्राचे भुगोन प्रेत तरंगत वरती आले. तयास लाग वेगे काढून आलिंग गेले घट्ट धरून ये नंतर स्वांकावरी घेऊन कुटुंबात पुन्हा पुन्हा तेवढ्यात मुलगा केला. प्रेत त्याचं वरती आलं. लोकांनी काढलं त्याला बाहेर. आई वडील शोक करायला लागले. हसते कुरवाळी वदन वारंवार पाहते न्याळून रडता रडता कंठ दाटून सुदेवचन बोलत म्हणे गावात सातान्या बाळा सतुर उठ उठ वेल्हाळा मदशी बोलून शिववेळा दुःख निरशी सगळे नेत्र उघडून या मज पाहे मज मना लागे आनंद दे तुझं विना मी उभयत आहे परदेशी आता झालो आम्हा वृद्धाशी टाकून जाणे योग्य नव्हे तुझं कारणे तुझं वाचून आमचे जिणे व्यर्थ जाण गुणवंत बाहे तुझे मित्र समस्त पाचार इति अभ्यासार्थ उपाध्याय अध्यापनार्थ हाक मारती पाहे पाह्या तू सर्व गुण निधान बाळ आता व्यर्थांजवळी काळ निजून झाली वाढ वेळ उठ उठ सत्वरी तुझं टाकून मी जात नाही आम्हा घराचे प्रयोजन काही आहे तुझ विनाता गृही सर्वही शून्य वनापरी झाले वनीही मी न करी गमन तयाचे काय प्रयोजन तुझ विना आता मला गुण प्रिय नाही काहीच आजपर्यंत म्या कदाही निंद्य कर्म नाचले काही ब्रह्मात्या महापापही केले नसे सागर ऐसे असता माझा नंदन आज काहा पावला निधन कोणत्या कर्म विपाकाचे न दुःख दारुण पात्रे म्हणाले मी कुणाची मन दुखवलं नाही कुणाला त्रास दिला नाही कुणाचं काय अहित केलं नाही कर्माचं फळ माणसाला मिळतं असं म्हणतात पण मी काही अधर्म केला मला आठवत नाही म्हणाले मग मी ह्या जन्मात जर काही कुणाचं वाईट चिंतलं नसेल तर मग हे दुःख माझ्या वाट्याला का आलं कोणत्या कर्मविपाकाचे न दुःख दारुण पातले अहो विधात्या हे काय केले मृतपुत्र धन मतपुत्र धन कोठे नेले याने तुझला मोठे चांगले फळ मिळाले काय सांग अरे मी वृद्ध अति दीन माझा एकुलता एकची नाही ना हित्वा बळीच्या आकर्षण नाहीसा केला निर्दया आम्ही दंपत्याती निर्धन आमचा बाळ तोच एक धन तया हरिता तुझ लागून लज्जा कैसी वाटेना तू सर्वत्र असून सदैव मजवर का झालासी निर्दय विपरीत माझे भाग्य ध्येय म्हणून ऐसे वर्तलासे म्हणून ऐसा वर्तसे की आता माझे बाळा लागून शोधित हिंदू कोठे म्हणून तान्ह्या तुझे चारू लोचन वदन कोठे दिसते पर्जन्यापासून जड मिळते भूमी प्रसवते धान्य ते पर्वत नाना रत्न जाते ते सागरी मोठे सापडते परी मृतपत्र मिळेल जेथ ऐसे स्थान नाहीच दिसत पुत्रावाणी दुर्लभ असत ब्रह्मांडी नसे काही पावसापासून पाणी मिळतं पाण्यामुळे जमिनीमध्ये धान्य येतं अनेक पर्वतावरती नाना प्रकारची रत्न सापडतात सागरामध्ये मोती सापडतात पण आपला गेलेला मुलगा कुठे मिळेल अशी दुर्लभ वस्तू या ब्रह्मांडात कुठेच नाही आहे परी मृतपत्र मिळेल मृतपुत्र मिळेल तुझे तर ऐसे स्थान नाही तर दिसत पुत्रावाणी दुर्लभ असतं ब्रह्मांडे नसे काही ज्याचे शरीर आलिंगना रुधत ताप जाईल पूर्ण तै माझे बाळाचे वचन मजला कोठे दिसेल या वत्सा तानह्या दया करी एक वार काही बोल सतरीही तव माता कुशी परी कुरमयी तव माता कुररी परी अति विलाप कर येसी पाहून वेल्हाळा दया येईना कैसी तुझला न कथिता माता पित्याला कधीही कोठे न गेलास आजी तू आम्हा पुसल्या वेण कोठे केलेसी दीर्घ प्रयाण आता मधुर वेदाध्यायन श्रवण करू कोणाचे वत्सा मी निष्ठुर दारुणा तुझला गे स्मरत असून माझे हृदय कठीण म्हणून फुटवून प्राण जाईना धन्य धन्य तो दशरथ राव वनास जाता श्रीधरराव जेणे आपले त्यागुण हो प्राणी तत्काळ करू दयाचे किती धन्य पण धिक्कार असो मजला गुण प्रत्यक्ष वाहून सुद्धाचे मरण जो मी अद्यापी वाचलो मी दुर्भाग्यहीन केवळ मज भाजितो शोकानळाता किती करू तळमळ सर्वांग विकळ झाले हे देवदेवा नाथनाथ दीनानुकंपित रमाकांता वैकुंठेशा तुझविनाथा नाही चत्राता कोणी
तरी धावगा श्रीहरी मज दीना ते रक्षी सतुरी पुत्र शोकानळांतरी मज दे जाय मज समान्या त्रिभुवनी शठ होणार नाही तर कोणी भगवत वाक्याचे उल्लंघनी पुत्री दुराशा धरली काय. तो देवा माझ्यासारखा दुर्दैवी मनुष्य कोण नाही. देवा तू मला सांगितलं होतं 7 जन्म तुला पुत्र सुख नाही, तरी मी हट्ट करून मुलगा मागितला. मज समान्या त्रिभुवनी शठ होणार नाहीच कोणी भगवत वाक्याचे उल्लंघनी पुत्री दुराशा धरली ना. हे मी अनुचित केले पहिले तो अदृष्टी जे नसे लिहिले तर इच्छा करता वडे कोणास ते लाभेल. नशिबात नसलं कितीही हट्ट केला आणि ती वस्तू मिळाली तरी ती आपल्याकडे टिकत नाही. एवं रीती तो विप्रपा बहुत विलाप करी पत्नी सहित नभा माझ्या अकस्मात आकाल जलद पातला. झाकोळला चंड किरण गर्जना होय ते दारुणाच्या पळा पडत कडकड होऊन दिगंतर कोंद. खरं स्पर्श सुटला वात पर्वते तेने कापत महावृक्ष मोडून पडत जीवसंस्थ गावले. 1 महिनापर्यंत जाण बलाहक वर्षाला दारुण धरती मंडळ संपूर्ण जळ परिपूर्ण झाले. ऐसा पर्जन्य पडला सतत परी सुदैवासे नाही विदित पुत्र शोकानळे अत्यंत तपोनिष्ठ प्रविष्ट झाला. दिवसेंदिवस दिवस उगवे मावळे केव्हा तेही समजले तेही नाही समजले तेव्हा शोक करत करता अगवा मास गेला निघून. उंच जागे ते होते. मुसळधार पाऊस पडला होता. 7 दिवस 1 महिनाभर पाऊस थांबलाच नाही. 1 महिनाभर ते मुलाजवळच बसलेले आहेत आई वडील. त्यामुळे काय झालं 1 महिनाभर देवाचं नाव हे देवा तू असं का केलं हे देवा तू असं केलं. महिनाभर देवाचं चिंतन झालं. महिनाभर उपवास घडला. महिनाभर पाऊस अंगावरती घेतल्याचं पुण्य स्नानाचं पुण्य प्राप्त. 1 महिनापर्यंत जाण बलाहक वर्षाला दारुण धरी त्रिमंडळ संपूर्ण जळ परिपूर्ण झाले. ऐसा पर्जन्य पडला सतत परी सुदैवास नाही विधीर पुत्र शोकानळे अत्यंत तपोन प्रविष्ट झाला. दिवस उगवे मावळे केव्हा तेही नाही समजले तेव्हा शोक करता करता घवा मास गेला निघून. पुन्हा पुन्हा ऐसे वदत खान पानही सोडले समज विलाप करता पर्जन्यात भिजत मास. तो हरीचा प्रिय परम मास होता पुरुषोत्तम नेणू नये त्याचे उत्तम सेवन घडले सागित. प्रभात काली अभ्र स्नान आणि नित्य घडले उपोषण तेने भगवान सुप्रसन्न होऊन प्रकट झाला. नीरव निरर श्याम शरीर पितांबर दिवज मुरलीधर वनमाला भूषित सुंदर पुढे उभा राहिला. 1 महिनाभर असं नकळत त्याच्याकडनं तपश्चर्या घडली. परमात्मा पितांबरधारी श्यामवर्णाचा परमात्मा द्विभुज मुरलीधर प्रकट झाला. पुरुषोत्तम प्रकट झाला. तव ओसरला सर्व जन्य विपरे देखिला भगवान अंकेचे पुत्र पर्यंत क्षणा मेजनीवरी ठेवले आणि पत्नीचे आनंदीशी दंडवत नमन केले. त्या श्री हरी शरणामासे ऐसे मानसे चिंते जोडून या उभय पाणी पुढे उभा राहिला जणे भगवान कैवल्याने तयाला गुणगुणत सुदेवा तो भाग्यवान आणि धन्य आहेस हे धन्य धन्य आहे जाणत भाग्याचे करावे वर्णन त्रैलोक्य कोण समर्थ वत्साळ जाता तुझ लागून भविष्य करी श्रवण. 12 सहस्र वर्षे पुन्हा हा तो पुत्र वाचेल. देवाने आशीर्वाद दिला की हा तुझा जो मृत झालेला मुलगा आहे त्याला मी जिवंत करतो. आणखीन हा 12,000 वर्ष जिवंत राहील. इथं पर तुझला असं त्याचा पुत्र सुख होईल. खचित प्रसन्न होऊन मी हा सांप्रदा तुझा हा असो तर दिला असेल. मी हा मुलगा तुला परत देतो. त्याला मी आता जिवंत केलंय. आता त्याचं आयुष्य किती वाढलंय 12,000 वर्ष. इथं पर तुला असं त्याचा पुत्र सुख होईल. खचित प्रसन्न होऊन मी हा सांप्रदा तुझा असो तर. आता यापुढे तुला पुत्राचं दुःख नाही होणार, सुख प्राप्त होत जाईल. तव पुत्र विलोकने सस्पृह होतील. देवादिजन हट्ट प्राप्त पुत्रा लागून सुख नव्हे परी स्वये वैनदेयाने हा सुत दिला तुझं कारणे म्हणून तू पुत्रवान बडे सर्वसिद्ध होशील. हट्टाने मिळालेला मुलगा टिकत नाही, त्यात काहीतरी दोष निर्माण होतात. पण गरुडानेच तुला आशीर्वाद दिलेला असल्यामुळे, माझ्या भक्तांनी तुला आशीर्वाद दिला असल्यामुळे याच्यापुढे याला त्रास होणार नाही. त्याचं जे गंडांतर आहे ते निघून गेलं.
परी स्वये वैनदेयाने हा सुत दिदला तुझं कारण आहे, म्हणून तू पुत्रवानपणे सर्वप्रसिद्ध होशील. आणि मी होनी प्रसन्न सुरचित स्थापला तवनंदन आता द्विजा तुझं लागून सदा सुखद होईल. या तव पुत्रा सहसत गारहस्त सुख भोगून येथ अंती स्वये ब्रह्मलोकाप्रत अनायसे पाहुण्या. दिव्य सहस्त्र वर्षे तेथ भोगोनी त्रयस्थ तत्रस्थ भोगात हे पुनशया भूतळी निर्ते मनुष्य जन्मात येशील. या ठिकाणी तुला हे गृहस्थाश्रम धर्मातलं सुख प्राप्त होईल. अंती 1000 वर्ष ब्रह्मलोकाला तुला राहायला मिळेल. नंतर पुन्हा तुला मनुष्य जन्म प्राप्त होईल. यावेळी तू दृढधन्वा नावाचा राजा होशील. दृढधन्वा नामे विख्यात जगती राजा होशील. चक्रवर्ती बलवाहन धनसंपत्ती अपार तेथे वाढेल. इंद्र पदाहुने अधिक ऐश्वर वाढेल. सगळे आयुष्य वर्षेपर्यंत सुरेख राज्य सुख भोगशील. 10,000 वर्षपर्यंत तुला राज्याचं सुख प्राप्त. हीच गौतमी तव पत्नी तेथे होईल तुझी राणी. गुणसुंदरी नामे भुवनी महाप्रसती प्रसिद्ध. आत्ताची ही तुझी गौतमी नावाची पत्नीच त्याही वेळेला तुझी पत्नी असेल. तू दृढधन्वा नावाचा राजा होशील आणि ही गौतमी त्यावेळेला तुझी गुणसुंदरी नावाची पत्नी असेल. राजनीती माझी निपुण ऐसे होतील 4 नंदनात ऐसे जे कन्यारत्न सुशील सुंदर होईल. तुला 4 सुंदर अशी मुलं होतील. एक कन्या होईल. सुरासी दुर्लभाती ऐसे भोग भोगून निवृत्ती कृतकृत्यमी असे जगती ऐसे ती मानसेल. संसारीचे विषय धारण तया माझे होऊन निमग्न भवतारक हरीचे स्मरण तुझं नाहीसे होईल. आणि दृढधन्वा राजा तुला असं अपरंपार सुख प्राप्त होईल. तुझं गृहस्थाश्रम धर्म सुद्धा उत्तम रीतीने चालेल. 4 मुलं असतील, गुणवान असतील. मुलगी असेल तुला, तीही गुणवंत असेल. संसारामध्ये जे सुख पाहिजे ते हात जोडून तुझ्या पुढे उभा असेल. पण राजा या सगळ्या ऐश्वर्यामध्ये तू एवढा मग्न होऊन जाशील की ज्याच्या कृपेने हे सगळं ऐश्वर तुला प्राप्त झालंय त्याचीच तुला आठवण राहणार नाही. त्याचंच नामस्मरण तू करणार नाही. ज्याच्या कृपेने एवढं सगळं मिळालंय त्या भगवंताचं नामस्मरण मात्र तू करणार नाहीस. तुला त्याचे विस्मरण होईल. सुरासी दुर्लभाते ऐसे भोग भोगून निवृत्ती कृतकृत्यमी असे जगते ऐसे चित्ती बनसे. संसारीचे विषय दारुणा तया माझे होऊन निमग्न भवतारक हरीचे स्मरण तुझं नाहीसे होईल. तेव्हा तुझा हा शुकदेव सुत किर हो निमनात वटवृक्ष वेसून येतात बोध करेल तुझं लागे. तेव्हा आत्ता हा जो मरण पावले तुझा मुलगा आहे ज्याला मी जिवंत केलं, जो 12,000 वर्ष पुढे जगणार आहे, हा तुझा शुकदेव त्यावेळेला पोपटाचं रूप घेऊन हे दृढधन्वा राजा तुला बोध करेल. तेव्हा तुझा शुकदेव सुत किरवो निवनात वटवृक्षी बैसून यथार्थ बोध करेल तुझं लागेल. वैराग्य उत्पादक श्लोक वारंवार म्हणेल एकत्व ऐकून तू साशंक होऊन गृहात जाशील. तुझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल असा एक श्लोक तो पोपट तुला सांगेल. आणि मग तू त्या श्लोकाचाच विचार करत बसशील की पोपट मला काय म्हणाला. राजा, ज्या गोष्टीचा खरं म्हणजे तू विचार करायला नकोयस त्या गोष्टीचा विचार करतोयस. आणि खरं म्हणजे ज्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे त्याचा तू विचार करत नाही असा श्लोक तो तुला सांगेल. आणि या श्लोकाचा अर्थ काय हे तुला लवकर लक्षात येणार नाही आणि म्हणून तू सचिंत होशील. मग विषय सुखाशी त्यागून चिंतारण होशील निमग्न. तेव्हा तिथे वाल्मिकी येऊन तुझं लागून बोधील. तेव्हा त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी येतील. तुला पोपटांच्या श्लोकाचा अर्थ समजावून सांगतील. पोपट काय तुला म्हणाला हे ते तुला वर्णन करून सांगतील. त्यामुळे काय होईल, तुझ्या मनातली सगळी शंका वाल्मिक ऋषींच्या त्यांच्या संभाषणाने तुझ्या मनातली सगळी शंका नाहीशी होईल. त्यांच्या बोधाने तुझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल.
तिने सर्व संदेह जाऊनी आपल्या पत्नीचं तू धणी अच्युत कैवल्य पदा लागून जाशील दाण निशे. आणि मग तुला त्याच्यातलं मर्म ते सांगते. या पोपटाच्या श्लोकातलं जे मर्म आहे ते मर्म तुला कोण सांगतील? वाल्मिक ऋषी सांगतील. आणि मग वाल्मिक ऋषीने केलेल्या बोधाने तुझं मन जे आसक्त झालंय प्रपंचामध्ये, त्यातनं ते हळूहळू हळूहळू बाहेर कसं काढावं हे ज्ञान तुला वाल्मिक ऋषी देतील. तिने सर्व संदेह जाऊनी आपल्या पत्नीचा तू धणी अच्युत कैवल्य पदा लागून जाशील दाण निशे. ऐसे बोलत भगवान तवतो तो अग्नी परी दीप्यमान उचित उठला द्विजनंदन श्रीहरी चरण वंदिले. तया पाहून माता पित्रे आनंद पावले श्रे हर्षाश्रू ढाळीत प्रेमभरे पुत्रा लागे आलिंगिली. सकळ देवानंदले पुष्पवृष्टी बहु वर्षले तो माता पित्यांची पावले सुखदेवी वंदिली. द्विज सुतास विलोकन गरुड या आनंदाला दक्षिणा ती चकित झाला ब्राह्मण श्रीहरी चरण वंदिले. तो मुलगा उठला, आईवडिलांना वंदन केले, भगवंताला वंदन केले, गरुडाला वंदन केले. मग जोडून या कर द्वयाचे सूर्य उमणे का ऋषिकेशी मम हृदय असता संशयाशी दूर करी सत्र. 4 सहस्त्र वर्षेचं तर मी दुष्कर तपले होतं हेतू प्रत्यक्ष येऊन देत निष्ठुर वचन कथिले. मग सुदैव ब्राह्मण भगवंताला हात जोडून विनंती करतो, तेव्हा मी 4000 वर्ष तुझी कठोर अशी तपश्चर्या केली, तेव्हा तू मला प्रसन्न झालास. आणि त्यावेळेला काय सांगितलंस की 7 जन्म तुला पुत्र सुख नाही, असं तू सांगितलं ना देवा. की वत्सा तुझं प्रारब्धीप आहे, पुत्र सुख नाहीच कदाही येते तव वाक्य सर्वदाही अन्यथा कसे झाले. तू तर म्हणतो त्यावेळेला तुम्हाला काय सांगितलं, तुझ्या नशिबात पुत्र सुख नाही. आणि आता काय सांगतोस तू, हा मुलगा पुढे 12,000 वर्षाच्या आयुष्याला प्राप्त होईल आणि तुला या मुलापासून सुख प्राप्त होईल. आधी काय सांगितलं, तुझ्या नशिबात मुलाचं सुख नाही. आता काय सांगतोयस, तुझ्यामध्ये तुला हे पुत्रसुख एवढं लागेल, तुझ्या आयुष्यामध्ये तुला पुत्रसुख एवढं लाभेल की हा मुलगा 12,000 वर्ष पुढे जगेल. मग जर माझ्या नशिबामध्ये पुत्रसुख नव्हतं तर आता तू म्हणतो तुला 12,000 वर्ष पुत्रसुख लाभेल, हे कसं? ही वत्सा तुझं प्रारब्ध आहे, पुत्रसुख नाहीच कदा येत वाक्य सर्वदाही अन्यथा कैसे झाले. आणि हा माझा मृतनंदन कैसा उठला जिवंत होणं याचे असे काय कारण ते मज लागून सांग देवा. आजपर्यंत मेलेली माणसं जिवंत झालीत असं आम्ही कधी ऐकलं नाही. आणि आता हा माझा मेलेला मुलगा जिवंत कसा झाला, हा माझा अमृतपुत्र नंदन कैसा उठला जिवंत होणं याचे असे काय कारण ते मजला गुण सांग देवा. एवं सुदेवे श्रीहरीशी प्रश्नले भो विनेशे ऐसे वाल्मिकी दृढनिवासी कथन करता झाला. इथे श्री अधिक मास महात्म्याचा बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते अध्याय गोळा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे
नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण महाराज की जय। आरती पंढरीश प्रभुचे कमल जापती विठ्ठलाचे, ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुलेच्या भरी लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपदे, भान पाहताची उभी ही माय अनाथ। आरती पंढरीश प्रभुचे कमल जापती विठ्ठलाचे, कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भाला, दीना बिरकुलाला दर्शना संत संघाला, जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले, चित्त हरी पायी गुंतले, चित्त हरी पायी गणूला पाव विठावा। आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय। गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं, गोकुलोत्सवमेशानं गोविन्दं गोपिकाप्रियं, ध्यायेन्नवघनश्यामं द्विभुजं मुरलीधरं, रसपीठपटं रम्यं सराधं पुरुषोत्तमम्। जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव दीन मनोनी कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला, धन्य तुला केला। दाने त्यागे दाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला, निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला, परिशिव पूजा करण्या सांगुनिया तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला, वनवासी पंडुसुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव अधिकमासा माझे दाने जे देते, दीप निरंतर देवा पुढतील भीती, राधा कृष्णांची ही पूजा जे करीते, अथवा उपवासा मासभरी धरिते, अनारसे 33 जामाता दाना, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव जय जय अधिकमास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव दृढधन्व्याला पोपट करीतो उपदेश, गत जन्मीची सांगे पुण्या इत्यास, अधिकमासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृतवत पुत्रास,
सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव जय देव राणी मणिग्रीवाते उग्रदेव बोले पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले चित्रबाहू म्हणून या वैभव भोगिले सहज जरी व्रत घडले तरी होई धन्यम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव जय देव जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव जय देवा जय देव कदरयु अख्यान नारायण कथिती दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्य अंते वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती मासभरी उपवासे तयास होईची कथा पुराणामधल्या अनेक कित्येक अन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देवा धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे कैसे पुण्य करावे दंपती जीवने अनेक ऋषिवचने ऐकावी श्रवणे महात्म्य पोथी वाचन करणे सर्वाने निस्वार्थी वागावे तोच धर्ममान्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव घालिंद सांगण वंदेन चरण डोळ्याने काय प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळिन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या तृणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नारायणाय अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु गजानन महाराज की